पिछले दिनों जंतर मंतर पर कुछ जैन जी ने इकट्ठे होकर के भारत को बदनाम किया। गाली गलोच हमारी संस्कृति और हमारी प्रकृति नहीं है। अरे राहू द्या रे बाबा, तुम्ही तर काही बोलूच नका. इतक्या 21 मुलांनी सुसाईड केलंय, इतका मोठा प्रोटेस्ट झाला, देशाचे सोनम वांगचुक इतके मोठे सायंटिस्ट त्या प्रोटेस्टवर बसले, काही खाल्लं नाही त्या माणसाने 20-21 दिवसापर्यंत. तेव्हा एक शब्द तुमच्या तोंडातून नाही निघाला. त्या दिल्लीच्या पोलिसवाल्यांनी मुलींच्या प्रायव्हेट पार्टवर दंडे मारलेत, चापटा मारल्यात त्यांना, तेव्हा शब्द निघाला नाही. आणि सगळं झाल्यानंतर आम्हाला तर ज्ञान पाज राहायला आलात. या प्रवृत्तीला मी तुम्हाला सांगतोय बाबा, या प्रवृत्तीला इंग्लिशमध्ये सँक्टिमोनियस म्हणतात. म्हणजे जेव्हा सगळं काही झालं तेव्हा एक शब्द तोंडातून निघाला नाही आणि सगळ्या शेवटी प्रवचन द्यायला आले आम्हाला. अशा सँक्टिमोनियस तुमच्या प्रवृत्तीला बंद करा आणि जेव्हा विद्यार्थ्यांना गरज असते ना तेव्हा समोर या. बाकी जे हा व्हिडिओ बघतायत त्यांनी बाबाला थँक्यू म्हणा, कारण त्यांच्यामुळे तुम्हाला एक नवीन शब्द माहीत पडलाय. सँक्टिमोनियस म्हणजे सगळं झाल्यानंतर जे त्या ठिकाणी प्रवचन द्यायला तुम्हाला येतात, ज्ञान द्यायला येतात. बाकी बेसिक टू ॲडव्हान्स इंग्रजी तुम्हाला शिकायचं आहे तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि इंग्रजी शिकून घ्या. कारण जर इंग्रजी नाही आली तर असं अडाणी राहाल तुम्ही मग.